अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील मागील काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा 3 जानेवारीला कोपरगाव शहर तलाठी कार्यालयातील तलाठी गणेश वैद्यनाथ सोनवणे व मदतनीस करण नारायण जगताप यांना 6,500 रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून महसूल कार्यालयाचं धाबं चांगलंच दणाणलं आहे। तक्रारदार यांनी साई सिटी परिसरामध्ये स्वकष्टानं प्लॉट विकत घेतला असून त्याची नोंदणी ही तलाठी कार्यालय या ठिकाणी करण्यासाठी रीतसर अर्ज देखील केला होता। परंतु नोंद करण्यासाठी संशयित आरोपी तलाठी गणेश सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडून 6,500 रुपयांची मागणी केली। त्यासाठी 0 तलाठी करण नारायण जगताप यांच्यामार्फत तलाठी यांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दोघांनाही रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 13 नोटा हस्तगत करण्यात आल्या। दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित त्रिकुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोनही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।